22 जून 1897 या दिवशी पुण्याचा प्लेग कमिशनर रँड आणि त्याचा सहकारी होता लेफ्टनंट आयर्स हे दोघांची गणेश खिंड येथे हत्या केली. काही क्रांतिकारकांनी भारतातल्या बॉम्ब विद्या कुठे शिकली? फ्रान्समधल्या पॅरिस या ठिकाणी. काही क्रांतिकारकांनी शिकली जपानमध्ये, तर काही क्रांतिकारकांनी शिकलेले रशियामध्ये. 3 ठिकाणी क्रांतिकारक कशासाठी गेले? बॉम्ब कसा तयार करावा हे शिकण्यासाठी गेले. 1930ला जे सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली त्या दरम्यानच काय झालं होतं तर सोलापूरला मार्शल लॉ इंग्रजांनी जाहीर केला होता, मार्शल लॉ लागू केला होता. आणि या मार्शल लॉच्या अंतर्गत त्या दरम्यानच सोलापूरमध्ये जे आंदोलन झालं आणि तिथं जे क्रांतिकार्य झालं त्यामुळे तिथं सोलापूरच्या 4 क्रांतिकारकांना काय केलं? फासावर लटकवण्यात आलं पुण्यातल्या येरवडा कारागृहात. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेलं सामान्य ज्ञान घेत आहोत. त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे. आधुनिक भारताचा इतिहास हा विषय UPSCच्या परीक्षांसाठी आहे. MPSCची राज्यसेवा परीक्षा असेल किंवा कंबाईनची परीक्षा असेल किंवा TCS आणि IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील किंवा पोलीस भरतीची परीक्षा असेल, अशा सर्व परीक्षांसाठी आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वाचा आहे. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामधले खूप महत्त्वाचे लेक्चर्स याच्या आधीमध्ये झालेले आहेत. आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता. आणि त्या सिरीजमधलंच पुढलं लेक्चर आहे ते म्हणजे भारतातील क्रांतिकारी चळवळी. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे क्रांतिकारकांनी जे महत्त्वाचं काम केलं आहे ते आपण या भागात बघणार आहोत. हे लेक्चर 2 ते 3 भागामध्ये होण्याची शक्यता आहे. तर बघा, आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत काय तर महाराष्ट्रातीलच क्रांतिकारी चळवळ. आता महाराष्ट्र हे भारतातच आहे, पण मुख्यतः आपण बघणार आहोत काय महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ. महाराष्ट्रात क्रांतिकारी चळवळ कशी झाली हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील पहिले जे क्रांतिकारक आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके, तर हे वासुदेव बळवंत फडक्यांनाच आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. बघा, वासुदेव बळवंत फडकेंना आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं. भारतीय इतिहासकारांमध्ये याच्यामध्ये वाद आहेत की भारतातील आद्य क्रांतिकारक कोण, पण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण वासुदेव बळवंत फडकेंचंच नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण शालेय पुस्तकांमध्ये असाच उल्लेख आहे. आणि भारताला स्वातंत्र्य मिळताना जे भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांचा काय उल्लेख आहे? आद्य क्रांतिकारक असा उल्लेख केलेला आहे. तर आद्य क्रांतिकारक यांचा उल्लेख का केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण मी इथे दिलेलं आहे. बघा, महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली, त्यामुळेच त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. भारताची सशस्त्र क्रांतिकारी चळवळी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थानं कोणी केली? वासुदेव बळवंत फडके यांनीच केली. यांच्या आधी सुद्धा अनेकांनी इंग्रजांच्या विरुद्ध शस्त्र उपसलेलं होतं, पण तो काळ वेगळा होता किंवा त्यांचे उद्देश वेगळे होते. उमाजी नाईकांनी केलेलं बंड असेल किंवा अजून इतर. पण यांनी 1857 नंतरच्या काळात पहिल्यांदा इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव करणारे कोण होते? वासुदेव बळवंत फडके, म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. आणि यांच्यावर सर्व परीक्षांना अगदी डिटेल्समध्ये प्रश्न आलेत, त्यामुळे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. आता यांचा जो जन्म आहे, वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला 4 नोव्हेंबर 1845ला. बघा, वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला आहे 4 नोव्हेंबर 1845ला. तो झालेला आहे शिरडोन या ठिकाणी. शिरडोन या ठिकाणी झालेला आहे. वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला शिरडोन या ठिकाणी. ते शिरडोन या ठिकाणात पनवेल तालुक्यात, सध्याच्या पनवेल तालुक्यात आणि सध्याच्या रायगड जिल्ह्यात. मुद्दा लक्षात घ्या, सध्याच्या रायगड जिल्ह्यात. पण त्यांचा जन्म झाला तर तो जिल्हा कोणता होता? कुलाबा जिल्हा होता. रायगड जिल्ह्याचं जुनं नाव आहे कुलाबा. कुलाबा हे रायगड जिल्ह्याचंच जुनं नाव आहे. तर वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला शिरडोन या ठिकाणी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड किंवा कुलाबा आलं तरी रायगड जिल्ह्याचं त्यावेळेचं नाव होतं कुलाबा, त्यामुळे कुलाबा. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला 1883ला. मृत्यू झाला 1883ला. त्याविषयी माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यांच्या मृत्यूविषयी माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर त्यांचा मृत्यू झाला 1883ला.
तर बघा हे वासुदेव बळवंत फडके हे कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता हे जे वासुदेव बळवंत फडके होते त्यांच्याविषयीच आपण माहिती बघतोय. तर वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे प्रशिक्षण म्हणजे तलवार कशी चालवावी, दांडपट्टा कसा चालवावा, बंदूक कशी चालवावी याचं प्रशिक्षण जे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे पुण्यात. आणि पुण्यात कुणाकडे तर वस्ताद लहुजी साळवे उर्फ लहुजी बुवा मांग म्हणून एक वस्ताद होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काय केलंय, शस्त्रविद्येचं प्रशिक्षण घेतलं. हे जे लहुजी बुवा मांग आहेत त्यांनाच लहुजी बुडा मांग असं सुद्धा काही ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे, लहुजी बुडा मांग किंवा लहुजी बुवा मांग. आणि त्यांनाच आपण काय म्हणून ओळखतो, वस्ताद लहुजी साळवे. यांनीच काय केलंय, महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा कुस्तीचं प्रशिक्षण किंवा त्यांना सुद्धा काय दांडपट्टा चालवण्याचं वगैरे प्रशिक्षण लहुजी बुवा साळवेंनीच दिलंय. त्यावेळेस ते क्रांतिकारकांचे क्रांतिकारक होते असं म्हटलं जातं, लहुजी बुवा मांग. तर वासुदेव बळवंत फडके यांनी कोणकोणत्या नोकऱ्या केल्या ह्याच्यावर पण प्रश्न आले आहेत. कारण वासुदेव बळवंत फडकेंनी सुरुवातीच्या काळात इंग्रजांच्याकडे काही नोकऱ्या केल्या आणि त्या नोकऱ्या करतानाच त्यांना इंग्रजांच्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्या जाणीवेमुळे त्यांनी त्या नोकऱ्या सोडून इंग्रजांच्या विरुद्ध शस्त्र उपसलं. त्यामुळे ह्या ज्या नोकऱ्या आहेत वासुदेव बळवंत फडकेंनी केलेल्या नोकऱ्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण त्या नोकऱ्यांमुळेच काय झालं, तिथं नोकऱ्या करतानाच त्यांना इंग्रजांच्या जाचाची जाणीव झाली, इंग्रज भारतीयांवर करत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना इंग्रजांच्याकडून नोकऱ्या करत असतानाच झाली आणि तिथूनच त्यांचा क्रांतिकारक म्हणून जन्म झाला. तर त्यांनी महत्त्वाच्या 2 ठिकाणी नोकऱ्या केल्या. तर GIP रेल्वेत त्यांनी लिपिक म्हणजेच क्लर्क म्हणून काम केलं. GIP रेल्वेत GIP चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. GIP म्हणजे तर ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे असं GIP चा लॉंग फॉर्म आहे. तर या रेल्वेत त्यांनी लिपिक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी लष्करात लेखा विभागात सुद्धा काम केलं. लेखा विभाग म्हणजे हिशेब लिहून ठेवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. लष्करात लेखा विभागात सुद्धा वासुदेव बळवंत फडकेंनी काम केलं. त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडकेंनी अजून काय केलं, तर 2 महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. वासुदेव बळवंत फडकेंनी 2 महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. त्यातली पहिली संस्था आहे ऐक्यवर्धिनी सभा. वासुदेव बळवंत फडकेंनी स्थापन केलेली पहिली संस्था आहे कोणती, ऐक्यवर्धिनी सभा. आणि दुसरी संस्था अत्यंत महत्त्वाची आहे, दुसरी संस्था अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल. बघा वासुदेव बळवंत फडकेंनी दुसरी स्थापन केलेली संस्था कोणती आहे, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल नावाची त्यांनी शाळा स्थापन केली. ती शाळा सध्याचं भावे स्कूल म्हणून ओळखलं जातं. हे भावे स्कूल पुण्यामध्येच आहे, सदाशिव पेठेत अजूनही आहे आणि खूप महत्त्वाची शाळा आहे भावे स्कूल. तर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल म्हणजे सध्याचे भावे स्कूल याची पण स्थापना कोणी केली आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी. तर या वासुदेव बळवंत फडकेंनी 1876च्या सुमारास साल महत्वाचे आहेत. पण तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर इतिहास शिकताना तुम्ही साल लक्षात नाही ठेवली तरी चालतील. बहुतेक परीक्षांमध्ये जी सालांवर किंवा ज्या तारखांवर तसे कमी प्रश्न येतात, ह्या तारखा ज्या आहेत किंवा सणावळ्या आहेत त्याच्यामुळे मुलांना इतिहास विषय अवघड वाटतो. पण तुम्हाला त्याच्यामुळे जर इतिहास विषय अवघड वाटत असेल तर तुम्ही तारखा सणावळ्या वगैरे पाठ करणं बंद करा. जेवढ्या तुम्हाला सहज लक्षात राहतील त्या अत्यंत महत्त्वाच्याच तारखा आणि सणावळ्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि फक्त तुम्ही घटनांचा व्यवस्थित अभ्यास करा, त्या घटनांच्या कारणांचा अभ्यास करा, व्यक्तीने कोणकोणती कार्य केली याचा अभ्यास करा, त्याच्यावर जास्त प्रश्न येत असतात. त्यामुळे तारखा सणावळ्या यांच्या जादा मागं लागू नका. आता आम्हाला शिकवताना हे सगळ्या तारखा द्याव्या लागतात, सगळ्या सणावळ्या महत्त्वाच्या द्याव्या लागतात, कारण सर्व संदर्भ तुम्हाला देणं हे आमचं कर्तव्य आहे. पण तुम्हाला जर तारखा लक्षात ठेवणं अवघड जात असेल तर तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही फक्त माहितीचा अभ्यास करा आणि माहिती चांगली तुम्हाला अवगत झाल्यानंतर मग तुम्ही तारखा ॲड करू शकता त्यामध्ये. तर बघा 1876च्या सुमारास वासुदेव बळवंत फडकेंनी काय केलं, ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र उठाव केला. ही सगळी माहिती आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयीच घेतोय बरं का. तर वासुदेव बळवंत फडकेंनी काय केलं, 1876च्या सुमारास काय केलं, महाराष्ट्रात सशस्त्र उठाव केला. आणि त्यासाठी त्यांनी मदत कुणाची घेतली, तर भिल्ल, रामोशी, मांग ह्या ज्या त्यावेळच्या लढवय्या जमाती होत्या यांचं त्यांनी काय केलं, सहकार्य घेतलं. बघा
वासुदेव बळवंत फडके यांनी 1878च्या दरम्यान महाराष्ट्रात इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि त्यावेळेस त्यांनी कुणाची मदत घेतली तर भिल्ल, रामोशी, मांग तसंच महाराष्ट्रातील इतर जातीतील लोक पण त्यामध्ये होती. मराठा असतील किंवा महार त्यावेळेची अजून एक जात होती, त्या जातीतील लोक पण त्यांच्यासोबत होते. तर ह्यांनी जो सशस्त्र उठाव केला, वासुदेव बळवंत फडकेंनी जो सशस्त्र उठाव केला, त्यामुळं त्यावेळेचे जे मुंबईचे गव्हर्नर होते, मुंबईचे गव्हर्नर होते रिचर्ड टेम्पल. बघा, त्यावेळेचे मुंबईचे गव्हर्नर होते रिचर्ड टेम्पल. यांनी काय केलं, वासुदेव बळवंत फडकेंना पकडण्यासाठी 4,000 रुपये एवढं बक्षीस जाहीर केलं. किती? 4,000 रुपये एवढं बक्षीस जाहीर केलं. बघा, मुंबईचे जे गव्हर्नर होते रिचर्ड टेम्पल यांनी वासुदेव बळवंत फडकेंना पकडणाऱ्याला काय केलं, जो पकडून देईल त्याला 4,000 रुपये एवढं बक्षीस दिलं जाईल असं ते बक्षीस जाहीर केलं. आणि मग त्यानंतर वासुदेव बळवंत फडकेंनी काय केलं, या रिचर्ड टेम्पल यांनी जे बक्षीस जाहीर केलं होतं त्याला उत्तर म्हणून किंवा त्याच्या विरोधात म्हणून वासुदेव बळवंत फडकेंनी काही पत्रक जाहीर केलं की रिचर्ड टेम्पल, बघा, रिचर्ड टेम्पल यांचं डोकं उडवणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस जाहीर केलं. बघा, रिचर्ड टेम्पल यांचं डोकं उडवणाऱ्यास वासुदेव बळवंत फडकेंनी कितीचं बक्षीस जाहीर केलं तर 10,000 रुपयांचं, 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, रिचर्ड टेम्पल यांनी प्रथम काय वासुदेव बळवंत फडकेंना पकडण्यासाठी 4,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. त्याच्या विरोधात वासुदेव बळवंत फडके यांनी 10,000 रुपयांचं बक्षीस कशासाठी जाहीर केलं तर जो कोणी रिचर्ड टेम्पल यांचं डोकं उडविल त्याला ते 10,000 रुपये बक्षीस मिळणार होतं. तर 1879ला बघा, 1879ला काय झालं, इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडकेंना पकडलं. 1879 इंग्रजाला काय केलं, इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडकेंना पकडलं आणि त्यांच्या विरुद्ध खटला भरला. त्यांच्या विरुद्ध खटला भरला त्यावेळेस 1879ला ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडकेंना पकडलं आणि त्यांच्या विरुद्ध ज्या खटला चालला त्या खटल्यामध्ये जे कनिष्ठ कोर्ट होतं किंवा खालच्या लेवलचं जे कोर्ट होतं त्या कोर्टामध्ये वासुदेव बळवंत फडकेंची बाजू मांडण्याचं काम कोणी केलं तर सार्वजनिक काकांनी. सार्वजनिक काका हे अत्यंत महत्त्वाचे वकील आणि समाज कार्यकर्ते होते त्यावेळेचे. तर ते पुण्यामध्येच त्यांचं महत्त्वाचं काम होतं. तर त्यांनी काय केलं, खालच्या कोर्टात वासुदेव बळवंत फडके यांची बाजू मांडण्याचं काम कोणी केलं, सार्वजनिक काकाने केलं. आणि सार्वजनिक काकांनाच आपण काय ओळखतो, ग वा जोशी म्हणून ओळखतो. सार्वजनिक काका म्हणजेच कोण, ग वा जोशी. ग वा जोशी म्हणजे काय, कोण तर गणेश वासुदेव जोशी. ग वा जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी काय केलं खालच्या कोर्टात. आणि नंतर उच्च न्यायालयात, बघा, उच्च न्यायालयात वासुदेव बळवंत फडकेंची बाजू कोणी मांडली तर महादेव चिमणाजी आपटे. महादेव चिमणाजी आपटे यांनी उच्च न्यायालयात काय केलं, वासुदेव बळवंत फडकेंची बाजू मांडली. तरी पण वासुदेव बळवंत फडकेंना जन्मठेपेची शिक्षा झाली. वासुदेव बळवंत फडकेंना कशी शिक्षा झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांना एडनच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. वासुदेव बळवंत फडके यांना कुठं ठेवण्यात आलं, एडनच्या तुरुंगात. आणि एडनचा तुरुंग कुठं, येमेन या देशात आहे. येमेन या देशात आहे. पश्चिम आशियामध्ये आफ्रिका खंडाच्या जवळच हा येमेन हा देश आहे. पश्चिम आशियामध्ये भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान, पाकिस्तानच्या पलीकडे असा अरबी समुद्राच्या पलीकडे हा येमेन हा देश आहे पश्चिम आशियामध्ये. तर या येमेन देशातलं एडन नावाचं जे ठिकाण आहे तिथल्या तुरुंगात वासुदेव बळवंत फडकेंना ठेवलं गेलं. त्यानंतर 1883ला बघा, 1883ला एडनच्या तुरुंगातच वासुदेव बळवंत फडकेंचा क्षयरोगाने मृत्यू झाला. 1883ला एडनच्या तुरुंगातच वासुदेव बळवंत फडकेंचा कशामुळे मृत्यू झाला तर क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. हे मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे क्रांतिकारक आहेत ते म्हणजे चाफेकर बंधू. तर बघा, चाफेकर बंधूंचं महत्त्वाचं काम काय आहे. आता चाफेकर बंधूमध्ये कोण कोण येतं, चाफेकर बंधू म्हणजे त्यांचे बंधूंची सगळी माहिती आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्यांची माहिती मी इथं दिलेली आहे, त्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर चाफेकर बंधूंनी क्रांतिकार्य काय केलं तर मी आता इथं लिहिलेलं आहे, मी व्यवस्थित तोंडी तुम्हाला सांगतो की 1896-97च्या दरम्यान काय झालं होतं, पुण्यामध्ये प्लेग या रोगाची साथ आली होती. जशी 2020ला
भारतामध्ये कोरोना या रोगाची साथ आली होती, तशीच त्यावेळेस प्लेग या रोगाची साथ आली होती आणि त्या रोगावर कोणतंही औषध नसल्यामुळं अनेक लोकांचा मृत्यू होत होता. मग हा रोग जो प्लेग नावाचा रोग आहे तो आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी पुण्यामध्ये रँड नावाच्या एका प्लेग कमिशनरची नेमणूक केली. पण ह्या रँडनं काय केलं की पुण्यामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी, लोकांना आजार होऊ नयेत यासाठी ज्या उपाययोजना लागू केल्या त्या उपाययोजना हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या होत्या. कारण त्यावेळेचा जो हिंदू धर्मीय लोक होते त्यांच्यामध्ये देवाची पूजा अर्चा करणे हे खूप मोठ्या प्रमाणात चालायचं. त्यासाठी त्या हार फुलं असे भरपूर साहित्य आणायचे. मग या रँडनं काय केलं, लोकांच्या घरात घुसून त्यांच्या देवारात असणारे जे हार फुलं वगैरे असतील किंवा काय अजून काही पदार्थ आपण देवाला वाहतो तर असे पदार्थ बाजूला काढून टाकले आणि त्यामुळे काय झालं, पुण्यातील लोकांच्या मनात या रँडविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि त्या असंतोषातूनच काय केलं, चापेकर बंधूंनी 22 जून 1897 या दिवशी पुण्याचा जो प्लेग कमिशनर होता रँड आणि त्याच्याबरोबर सहकारी होता लेफ्टनंट आयर्स्ट. पुण्याचा प्लेग कमिशनर रँड आणि त्याचा सहकारी होता लेफ्टनंट आयर्स्ट. हे दोघांची गणेश खिंड येथे हत्या केली. गणेश खिंड येथे हत्या केली. तर बघा त्यावेळेस या रँडची हत्या करणारे चापेकर बंधू कोण होते, तर ते दोन भाऊ होते. एक दामोदर चापेकर आणि दुसरे बाळकृष्ण चापेकर. म्हणजे दामोदर चापेकर म्हणजेच कोण, दामोदर हरी चापेकर. दामोदर चापेकर म्हणजे दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर म्हणजे बाळकृष्ण हरी चापेकर. हरी चापेकर हे दोघांचं कॉमन नाव आहे, लक्षात ठेवा. हरी त्यांच्या वडिलांचं नाव आहे. दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण हरी चापेकर या दोन बंधूंनी काय केलं, रँडची हत्या केली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण या दोन चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली याची बातमी इंग्रजांना दिली कोणी, तर गणेश द्रविड या फितुरानं दिली. गणेश द्रविड या फितुरानं काय केलं, तर चापेकर बंधूंनी जी रँडची हत्या केली त्याची बातमी इंग्रजांना केली. म्हणजे हा सरकारला फितूर झाला. हा चापेकर बंधूंच्या जवळचाच होता पण तो इंग्रजांना फितूर झाला गणेश द्रविड. मग हा इंग्रजांना फितूर झाला त्यामुळे काय झालं, तर ह्या जे दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर होता यांचेच बंधू वासुदेव चापेकर, यांचे बंधू वासुदेव चापेकर आणि त्यांच्यावरचे अजून एक क्रांतिकारक ते म्हणजे म वी रानडे या दोघांनी मिळून काय केलं, ह्या गणेश द्रविडचा पुण्यात गणेश द्रविडची हत्या केली. बघा गणेश द्रविडची हत्या कोणी केली, तर वासुदेव चापेकर आणि म वी रानडे यांनी केली. त्यांनी का केली हत्या, तर गणेश द्रविडनं काय केलं, या दामोदर चापेकर बंधू जे आहेत त्यांनी जी रँडची हत्या केली होती त्याची फितुरी इंग्रजांना केली. त्यामुळं वासुदेव चापेकर आणि म वी रानडे यांनी काय केली, गणेश द्रविडची हत्या केली. पण नंतर काय केलं, इंग्रजांनी चापेकर बंधूंना पकडलं, त्याचबरोबर म वी रानडे जे क्रांतिकारक होते त्यांना पण पकडलं आणि चौघांना फाशी दिलं. फासावर जाणारे 3 चापेकर बंधू होते आणि एक म वी रानडे होते, लक्षात ठेवा. त्या 3 चापेकर बंधू कोण होते, दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि इतर होते म वी रानडे. त्यामधले जे पहिले दोघ जण आहेत दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण हरी चापेकर या दोघांना रँडच्या हत्येबद्दल फाशी देण्यात आलं. तर वासुदेव हरी चापेकर आणि म वी रानडे यांना गणेश द्रविडच्या हत्येबद्दल फासावर लटकवण्यात आलं. तर अशी आपण काय केली, चापेकर बंधूंच्या विषयी व्यवस्थित माहिती बघितलेली आहे. त्यानंतर महत्वाचे आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचे क्रांतिकारक आहेत ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आता यांच्याविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतेच शालेय जीवनापासून. तर ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, त्यांचा जन्म झाला 28 मे 1883 ला. बघा सावरकरांचा जन्म झालेला आहे 28 मे 1883 ला. तो कुठं झालेला आहे, तर भगूर या ठिकाणी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कुठं झालेला आहे, भगूर या ठिकाणी, नाशिक जिल्ह्यात. बघा 28 मे 1883 या दिवशी भगूर या ठिकाणी काय झालं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला. आणि त्यांचं निधन, आता निधनाची मी इथं सुरुवातीला घेतली. सावरकरांच्या विषयी माहिती आपल्याला पुढल्या स्लाइडमध्ये भरपूर घ्यायची आहे, पण निधनाविषयी माहिती मी तुम्हाला माहित असं म्हणून जन्मात शेजारीच घेतलेली आहे. ती झाली 26 फेब्रुवारी 1966 ला. 26 फेब्रुवारी 1966 ला झाली दादर मुंबई या ठिकाणी.
मुंबई या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. आता स्वातंत्र्यवीर सावरकर होते, त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, तर चापेकर बंधूंच्या बलिदानाचा. बघा, चापेकर बंधू एकाच फॅमिलीतील, पण देशासाठी तिघजणी भाव फासावर गेले. हे जे त्यांनी देशासाठी दिलेलं बलिदान होतं, याचा प्रभाव, यांचा प्रभाव कोणावर पडला, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रभाव पडला. आणि तेच त्यांनी काय केलं, देशासाठी लढण्याची प्रतिज्ञा केली. त्यानंतर सावरकरांचं अजून एक काम आहे, क्रांतिकार्या व्यतिरिक्तचं काम आहे, हे पण तसं क्रांतिकार्यच म्हटलं पाहिजे. तर त्यांचं अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे 1905 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं, पुण्यात डेक्कन या ठिकाणी काय केलं, परदेशी कपड्यांची होळी केली. पुण्यामध्ये डेक्कन या ठिकाणी परदेशी कपड्यांची होळी केली. बघा, सावरकरांच्या विषयीच आपण माहिती बघतोय. आता सावरकरांचे क्रांतिकारी आपण बघणार आहोत. तर सावरकरांनी काय केलं, प्रथम स्थापन केलेली संघटना, सावरकरांनी जे काम केलेलं आहे ते अनेक संघटनांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि ते कमी वयाचे असताना, अगदी 15-16 वर्षाचे असतानाच संघटना स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली होती. तर सावरकरांनी स्थापन केलेली पहिली संघटना कोणती आहे, राष्ट्रभक्त समूह. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली पहिली संघटना कोणती आहे, राष्ट्रभक्त समूह. आणि संघटना कुठं स्थापन केली, तर भगूर या ठिकाणी. राष्ट्रभक्त समूह ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कुठे स्थापन केली, भगूर या ठिकाणी. पण अजून एक मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राष्ट्रभक्त समूह जे आहे, ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणाच्या साह्याने सुरू केली, तर पागे व मस्कर यांच्या साह्याने. बघा, राष्ट्रभक्त समूह ही जी संघटना आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पागे व मस्कर यांच्या साह्याने सुरू केली. पागे व मस्कर यांच्या साह्याने सुरू केली. त्यानंतर 1 जानेवारी 1900, बघा 1 जानेवारी 1900 या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्र मेळा नावाची संघटना भगूर या ठिकाणी स्थापन केली. भगूर हे त्यांचं जन्मगाव होतं. त्या जन्मगावातच त्यांनी काय केलं, 1 जानेवारी 1900 या दिवशी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. नंतर पुढे काय केलं, 1904 नंतर 1904 मित्रमेळा ही जी संघटना होती तिचंच रूपांतर कशात केलं, अभिनव भारत या संघटनेत केलं. बघा, 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं, मित्रमेळा या संघटनेचेच रूपांतर कशात केलं, अभिनव भारत या संघटनेत केलं. आणि अभिनव भारतचं मुख्यालय मात्र नाशिक होतं, हे लक्षात ठेवा. बघा, आधीच्या ज्या 2 संघटना आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या, त्यांचे मुख्यालय कुठे आहेत, भगूर या ठिकाणीच आहेत. राष्ट्रभक्त समूहाचं मुख्यालय भगूरलाच आहे, मित्रमेळाचं पण भगूरलाच आहे. पण मित्रमेळाचं रूपांतर करून अभिनव भारत ही जी संघटना स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, त्या संघटनेचं मुख्यालय मात्र कुठं होतं, नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी. आता यानंतर पुढली माहिती आपण लगेच बघूया. बघा, त्यानंतर 1906 बघा, आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयीच माहिती बघत आहोत. तर 1906 स्वातंत्र्यवीर सावरकर गेले इंग्लंडला. 1906 गेले इंग्लंडला. पण ते गेले कशाच्या आधारे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक स्कॉलरशिप त्यावेळी चालवली जायची. तर त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी स्कॉलरशिपच्या मदतीने काय केलं, स्वातंत्र्यवीर सावरकर 1906 इंग्लंडला गेले. 1906 इंग्लंडला गेले. तर ही जे 1906 शिवाजी छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला गेल्यानंतर ते श्यामजी कृष्ण वर्मा हे पण एक क्रांतिकारकच होते. श्यामजी कृष्ण वर्मा हे पण क्रांतिकारक होते. आणि या श्यामजी कृष्ण वर्मांनी इंडिया हाऊस नावाची एक संस्था कुठं स्थापन केली होती, इंग्लंडमध्ये स्थापन केली होती. आणि त्या इंडिया हाऊसमध्येच स्वातंत्र्यवीर सावरकर राहायला गेले. आता बघा, श्यामजी कृष्ण वर्मांनी जी इंडिया हाऊस स्थापन केली होती ती कशासाठी स्थापन केली होती, तर इंग्लंडमध्ये येणारे जे तरुण, त्यावेळेस अनेक तरुण हे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जायचे. मग हे इंग्लंडमध्ये येणारे जे भारतीय तरुण होते त्यांच्यामध्ये क्रांतिकार्याची बीज रोवण्यासाठी किंवा भारताला स्वातंत्र्य मिळावं, इंग्रजांच्या विरुद्ध लाट पसरावी, यासाठी कार्य करण्यासाठी काय केलं होतं, श्यामजी कृष्ण वर्मांनी ही इंडिया हाऊस नावाची संस्था स्थापन केली होती. तिथं क्रांतिकार्याचं प्रशिक्षण दिलं जायचं ह्या संस्थेमध्ये. आणि याच संस्थेमध्ये काय झालं, इंडिया हाऊसमध्ये
स्वातंत्र्यवीर सावरकर राहायला गेले कधी 1906ला. आणि इंडिया हाऊस कुठं होतं? इंग्लंडमध्ये. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इंडिया हाऊसमध्ये असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकारकांना म्हणजे तरुणांना, तेच तरुणांना प्रेरित करण्यासाठी, जे क्रांतिकारक तरुण होते त्यांना प्रेरित करण्यासाठी काय केलं, सावरकरांनी काही पुस्तकं लिहिली. महत्वाची 2 पुस्तकं लिहिली. ती 2 पुस्तकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे जोसेफ मॅझिनीचे चरित्र. जोसेफ मॅझिनीचे चरित्र हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकारांना प्रेरित करण्यासाठी इंग्लंडमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे बरं का. इंग्लंडमध्ये, हे महत्वाचं लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर इतरही काय पुस्तकं लिहिलेली आहेत. दुसरं पुस्तक बघा, दुसरं पुस्तक कोणतं लिहिलं? 1857चे स्वातंत्र्य समर. 1857चे स्वातंत्र्य समर हे एक महत्वाचं पुस्तक त्यांनी इंग्लंडमध्येच लिहिलं. त्यानंतर इतरही त्यांची पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांच्या विषयी आपण पुढल्या स्लाइडमध्ये माहिती बघूया. पण इंग्लंडमध्ये क्रांतिकारकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी पुस्तकं लिहिली. ही 2 पुस्तकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोसेफ मॅझिनीचे चरित्र आणि 1857चे स्वातंत्र्य समर. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं, मुद्दा लक्षात घ्या. 1904लाच त्यांनी काय केलं, अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना होती. इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिकारी करण्यासाठी स्थापन झालेली संघटना होती. आणि अभिनव भारत ही मुख्यतः महाराष्ट्रात काम करणारी संघटना होती. मग इथं जे अभिनव भारतच्या अंतर्गत काम करणारे क्रांतिकारक होते त्यांना क्रांतिकार्य करण्यासाठी जी शस्त्र लागायची, पिस्तूल वगैरे असं जे साहित्य लागायचं, ते साहित्य पुरवण्याचं काम कुणी केलं? सावरकरांनी केलं. ते कुठून पुरवायचे? तर इंग्लंडमधून भारतात पिस्तूल पाठवायचे. पण ते पिस्तूल पाठवायचे कशाच्या माध्यमातून? तर वेगवेगळ्या पुस्तकांमधून. बघा, लंडनमधून सावरकरांनी काय केलं, वेगवेगळ्या पुस्तकांमधून पिस्तूल पाठवले. आता पुस्तकांमधून कसे? तर मोठमोठे जे ग्रंथ असायचे त्या ग्रंथामध्ये काय करायचं, तर पिस्तुलाच्या आकाराचा भाग कापून काढायचा आणि त्याच्यामध्ये बरोबर पिस्तूल बसवायचा आणि अशी पुस्तक म्हणून पाठवायचं. क्रांतिकारकांना ते ओळखता येणार अशी त्यांनी पिस्तूल पाठवण्याचं काम सावरकरांनी केलं. मग आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अभिनव भारत ही जी क्रांतिकारी संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केली होती, तिचं कार्य महाराष्ट्रात चालत होतं. तर हे कार्य महाराष्ट्रात कोण करत होतं? कारण अभिनव भारतचे जे प्रमुख होते सावरकर, हे तर इंग्लंडला होते. मग भारतात अभिनव भारतचं काम महाराष्ट्रात कोण करत होतं? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू जे होते, मोठे बंधू होते, थोरले बंधू होते, ते म्हणजे गणेश उर्फ बाबाराव सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे मोठे बंधू होते गणेश उर्फ बाबाराव सावरकर, हे काय करत होते? महाराष्ट्रात अभिनव भारत या संघटनेचं काम बघत होते आणि अभिनव भारत या संघटनेमार्फत क्रांतिकार्य करत होते. अभिनव भारत या संघटनेमार्फत क्रांतिकार्य करत होते. त्यामुळं त्यांना काय केलं, तर त्यांना अटक झाली. क्रांतिकार्य करतायत म्हणून त्यांना महाराष्ट्रात अटक झाली आणि अटक करून त्यावेळेचा जो नाशिकचा कलेक्टर होता, नाशिकचा कलेक्टर लक्षात ठेवा, नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. नाशिकचा कलेक्टर कोण? जॅक्सन होता. त्याने काय केलं, गणेश उर्फ जे बाबाराव सावरकर आहेत त्यांना काय केली, काळ्या पाण्याची शिक्षा दिली. गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली. कुणी दिली? नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांना, कारण ते भारतात महाराष्ट्रात क्रांतिकार्य करतायत म्हणून. मग या बाबाराव सावरकरांना जी काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यामुळं चिडून जाऊन अभिनव भारतचाच एक क्रांतिकारक, अभिनव भारत संघटनेचेच एक क्रांतिकारक, ते म्हणजे अनंत लक्ष्मण कान्होरे. अनंत लक्ष्मण कान्होरे यांनी काय केली, जॅक्सन यांची नाशिक इथं हत्या केली. संगीत शारदा नावाचं एक नाटक चाललं होतं, तर त्या संगीत शारदा नाटकाला जॅक्सनला बोलवलं होतं आणि ते नाटक बघत असतानाच अनंत लक्ष्मण कान्होरे यांनी काय केली, नाशिकमध्ये जॅक्सनची हत्या केली. तर बघा, अनंत लक्ष्मण कान्होरे हे कोण होते? अभिनव भारतचेच क्रांतिकारक होते आणि त्यांनी जॅक्सनची हत्या कशामुळे केली, तर बाबाराव सावरकरांना जॅक्सननं काळ्या पाणी शिक्षा सुनावली म्हणून. पण हा जो जॅक्सन खून खटलाय तो खूप चालला. त्या जॅक्सन खून खटल्यात काय झालं, सावरकरांना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना पण गोवण्यात आलं. जॅक्सन खून खटल्यामध्ये काय केलं, इंग्रजांनी सावरकरांना पण दोषी ठरवलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांना पण दोषी ठरवलं आणि त्यांना लंडनमधून पकडून भारतात आणण्यात आलं आणि त्यांना किती वर्षांची शिक्षा झाली? 50 वर्षांची. बघा, 50 वर्ष माणसाला आयुष्य सुद्धा मिळत नाही. अनेक लोकांना तेवढं आयुष्य मिळत नाही 50 वर्ष.
तेवढी मोठी शिक्षा इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना केली. ही काळ्या पाण्याची शिक्षा होती 50 वर्षांची. तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांना जे 50 वर्षांची शिक्षा झाली त्यावेळेस सावरकरांचे उद्गार खूप महत्वाचे आहेत. त्यांचे उद्गार काय आहेत की 50 वर्षे तोवर ब्रिटिश सरकार टिकले तर ना, म्हणजे ब्रिटिशांनाच त्यांनी आव्हान दिले की 50 वर्षांची तुम्ही शिक्षा दिली पण तुम्ही तोपर्यंत भारतात राहिला तर ना, असं सावरकरांचं त्यावेळेचं उद्गार होतं. बघा मी आधीच काय सांगितलं की ज्यावेळेस जॅक्सनचा खून झाला ते सावरकर कोण होते, इंग्लंडमध्ये होते, लंडनमध्ये होते. तिथेच त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की जॅक्सनच्या खून खटल्यात जॅक्सनला प्रेरणा देणारे कोण आहेत, सावरकरच आहेत, म्हणून त्यांना इंग्लंडमधून पकडून भारतात आणण्यात आलं. पण इंग्लंडमधून पकडून भारतात आणत असतानाच फ्रान्स जवळ किंवा फ्रान्सचंच एक बेट होतं मार्सेलिस बेट. कोणतं होतं? फ्रान्स देशाजवळच एक बेट होतं, ते फ्रान्सच्या मालकीचंच आहे मार्सेलिस बेट. या बेटाजवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केली, बोटीतून उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ते त्या बेटावर गेले, मार्सेलिस बेटावर. आणि मार्सेलिस बेटावर मग ह्या फ्रेंच सैनिकांनी, फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडलं सावरकरांना आणि इंग्रजांच्या ताब्यात दिलं. त्यामुळे त्यांना परत भारतात आणून त्यांना 50 वर्षांची शिक्षा झाली. म्हणजे शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कशी कशी भोगली हे पण आपण बघूया. तर जो सावरकरांना 50 वर्षाचा तुरुंगवास झाला त्यात काय त्यांना 50 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला नाही, 1937 पर्यंतच त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तर तो तुरुंगवास कसा कसा भोगला याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर पण प्रश्न येतो. तर बघा 1911 ते 1924 या दरम्यान सावरकरांना ठेवलं होतं अंदमानच्या तुरुंगात. अंदमानच्या जो तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलं होतं. कधी? 1911 ते 1924 या काळात. त्यानंतर 1924 ते 1937 या काळात त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आलं. 1924 ते 1937 या काळात त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. आता अंदमानच्या तुरुंगातून सावरकरांना महाराष्ट्रात रत्नागिरी इथं का आणण्यात आलं, तर त्याविषयी असं सांगितलं जातं की सावरकरांनी इंग्रजांना विनंती केली की मला या तुरुंगातून, ते तुरुंग भयंकर होता. सावरकरांनी विचार केला की आपण राजकारणात भाग नाही घेतला, क्रांतिकार्यात जरी भाग नाही घेतला तरी आपण सामान्य जनतेसाठी काही चांगली कामं करू शकतोय, यासाठी आपण तुरुंगातून बाहेर जाणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सरकारला विनंती केली आणि त्या विनंतीअंतर्गत मग त्यांना काय केलं, रत्नागिरी इथं त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. स्थानबद्ध करण्यात आलं म्हणजे त्यांना एक राहण्यासाठीची जागा देण्यात आली, तुरुंगापेक्षा थोडी वेगळी व्यवस्था, पण तो पण तुरुंगवासच होता हे लक्षात ठेवा. पण पुढे जाऊन 1937ला नंतर 1937ला काय झालं तर प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणूक झाल्या. जी प्रांत होते ब्रिटिश भारतामध्ये जे प्रांत होते, मुंबई प्रांत होता, बिहार प्रांत होता किंवा बंगाल प्रांत होता, मद्रास प्रांत होता, अशा प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. आणि त्यावेळेस काय झालं, मुंबई प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार आलं. मुंबई प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या सरकारनं काय केलं, सत्तेवर आल्यानंतर सावरकरांची 1937 साली सुटका केली. आणि रत्नागिरीत जे सावरकर आहेत ते स्थानबद्ध असताना सावरकरांनी काय केलं, रत्नागिरीतच पतित पावन या मंदिराची स्थापना केली. पतित पावन मंदिराची स्थापना केली आणि पतित पावन मंदिर आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुलं असणारं मंदिर होतं. पतित पावन मंदिर हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुलं असणारं मंदिर होतं. बघा आता सावरकर हे स्वतः साहित्यिक होते, स्वतः क्रांतिकारकही होते, म्हणून त्यांनी साहित्यिकांना एक आवाहन केलं. आवाहन काय केलं तर लेखण्या मोडा, कारण लेखण्या हे काय आहे, साहित्यिकांचं शस्त्र आहे. पण त्यांनी काय सांगितलं तर लेखण्या मोडा, बंदुका घ्या, असे आवाहन कोणी केलं, सावरकरांनी केलं. आता सावरकरांचे महत्वाचे ग्रंथ, आधी पण मी तुम्हाला ग्रंथ सांगितले, 2 ग्रंथ, जोसेफ मॅझिनीचे चरित्र आणि 1857 स्वातंत्र्य समर, हे जे 2 ग्रंथ आहेत ते सावरकरांनी इंग्लंडमध्ये असताना लिहिलं, क्रांतिकारकांना प्रेरणादायी म्हणून. तसेच त्यांनी इतर काय ग्रंथ लिहिले, त्यामधलं ग्रंथ आहे, त्यामध्ये महत्वाचा गाजलेला ग्रंथ आहे म्हणजे माझी जन्मठेप, हा एक त्यांचा आत्मचरित्र आहे. त्याचबरोबर कमला हा त्यांचा काव्यसंग्रह सुद्धा गाजलेला आहे. माझी जन्मठेप आणि कमला हा पण काव्यसंग्रह आहे, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे. तसंच आत्मकथनात्मक अजून एक त्यांनी पुस्तक लिहिलं, ते म्हणजे काळे पाणी.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरच आधारित काळे पाणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. बघा, यानंतरचे आपले महत्वाचे क्रांतिकारक आहेत ते म्हणजे सेनापती बापट. तर सेनापती बापट यांचं मूळ नाव, कारण आपल्याला सेनापती बापट यातून त्यांचं काय नाव समजून येत नाही, हे त्यांचं टोपण नाव आहे. हे सेनापती त्यांना लोकांनी दिलेली पदवी आहे. तर त्यांचं मूळ नाव होतं पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापट यांचं मूळ नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते आहे पांडुरंग महादेव बापट. आणि त्यांचं मूळ गाव होतं अहिल्यानगर जिल्ह्यातील, आता त्यावेळेचा अहमदनगर असा जिल्हा होता, पण राज्य सरकारने अलीकडेच घोषणा केली आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नाव काय केलं जाणार आहे, अहिल्यानगर असं केलं जाणार आहे. तर त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर हे त्यांचं मूळ गाव होतं. कुणाचं? सेनापती बापट यांचं. तर सेनापती बापट सुद्धा 1904 ला इंग्लंडला गेले. सेनापती बापट 1904 ला इंग्लंडला गेले आणि ते लोकमान्य टिळकांचे शिष्य होते. तसं म्हटलं तर लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून त्यांना कुठे ठेवण्यात आलं? श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस मध्येच त्यांना प्रवेश मिळाला. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा कुठे होते? श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस मध्येच होते. आणि सेनापती बापट सुद्धा कुठे गेले? तर श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया हाऊस मध्येच गेले. पण ते गेले कुणाच्या विनंतीवरून? टिळकांच्या विनंतीवरून तिथं त्यांना प्रवेश मिळाला. पण पुढे जाऊन सेनापती बापट यांनी काय केलं? पॅरिस इथे जाऊन, बघा पॅरिस या ठिकाणी जाऊन काय केलं? बॉम्ब विद्या शिकली. म्हणजे बॉम्ब कसा तयार करायचा. बघा, बॉम्ब कसा तयार करायचा, कारण त्यांचं महत्वाचं ध्येय होतं इंग्रजांना भारतातून हाकलून देणं. त्यासाठी काय आपल्याला शस्त्र लागणार आणि ते शस्त्र बनवण्याचं ज्ञान लागणार. ते ज्ञान घेण्यासाठी सेनापती बापट कुठे गेले? पॅरिसला गेले. फ्रान्स मधल्या पॅरिसला गेले. बघा, इथं महत्वाचा मुद्दा आहे. काही क्रांतिकारकांनी भारतातल्या बॉम्ब विद्या कुठे शिकली? फ्रान्स मधल्या पॅरिस या ठिकाणी. काही क्रांतिकारकांनी शिकली जपानमध्ये, तर काही क्रांतिकारकांनी शिकलेले रशियामध्ये. 3 ठिकाणी क्रांतिकारक कशासाठी गेले? बॉम्ब कसा तयार करावा हे शिकण्यासाठी गेले. काही क्रांतिकारक फ्रान्समध्ये गेले, काही रशियामध्ये गेले, तर काही जपानमध्ये गेले. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेनापती बापट हे फ्रान्समध्ये जाऊन बॉम्ब कसा बनवावा हे शिकून आले. पण पुढे जाऊन त्यांनी काय केलं? 1914ला क्रांतिकार्याचा मार्ग सोडला. क्रांतीचा मार्ग, सशस्त्र मार्ग ते सेनापती बापट यांनी 1914ला सोडून दिला. आणि त्यांनी काय केलं? विधायक कार्याला सुरुवात केली. म्हणजे जनतेच्या उपयोगी असणारी जी कामं, समाज सुधारण्याची कामं आहेत, अशा कामांना त्यांनी वाहून घेतलं 1914 पासून. त्यानंतर पुढे 1921ला बघा, 1921ला मुळशी सत्याग्रह सुरू झाला पुण्यात. मुळशी सत्याग्रहाविषयी आपण स्वतंत्र माहिती बघणार आहोत. तर त्या मुळशी सत्याग्रहात 1921ला जो मुळशी सत्याग्रह झाला, 1921 पासून पुढे तो काही वर्ष चालला. तर त्या मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनीच केलं. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सेनापती बापट यांनी केलं. आणि त्या मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केल्यामुळंच त्यांना सेनापती ही पदवी कोणी दिली? तिथल्या जनतेने दिली. तिथल्या लोकांनी त्यांना सेनापती ही पदवी दिली, सेनापती बापट यांना. आता पुढला बघूया. तर क्रांतिकाळातील महाराष्ट्रातील गुप्त संघटना. बघा, क्रांतिकाळातील महाराष्ट्रातील महत्वाची गुप्त संघटना पाठीमागे आपण बघितली, ती म्हणजे कोणती? अभिनव भारत. अभिनव भारत ही तर महत्वाची संघटना होतीच. तशाच इतरही काही क्रांतिकार्य करणाऱ्या अजून काय गुप्त संघटना महाराष्ट्रात होत्या. तर त्या संघटनांची माहिती बघण्याच्या आधी एक माहिती तुम्हाला सांगतो. ते म्हणजे काय? तर 1920 पूर्वी, म्हणजे 1920च्या आधी महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान कोण होते? तर लोकमान्य टिळक. 1920च्या आधी महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान कोण होते? तर लोकमान्य टिळक होते. आणि लोकमान्य टिळकांनाच प्रेरणास्थानी मानून महाराष्ट्रात काही टिळकवादी गुप्त संघटना स्थापन झाल्या होत्या. टिळकवादी गुप्त संघटना म्हणजे लोकमान्य टिळकांना मानणाऱ्या लोकांनी स्थापन केलेल्या गुप्त संघटना. टिळकवादी गुप्त संघटना म्हणजे लोकमान्य टिळकांना मानणाऱ्या लोकांनी स्थापन केलेल्या गुप्त संघटना. म्हणजे ह्या कशा आहेत? क्रांतिकारी संघटना आहेत, हे लक्षात ठेवा. तर अशा महत्वाच्या 4 संघटना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामधले आर्य बांधव समाज.
बघा ह्या ज्या संघटना आहेत याच्यावर MPSC ला पाठीमागं प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे संघटना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आर्य बांधव समाज ही जी गुप्त संघटना होती ती वर्धा नागपूर या भागात काम करत होती. आर्य बांधव समाज ही जी गुप्त संघटना होती, टिळकवादी गुप्त संघटना, ती वर्धा आणि नागपूर या भागात क्रांतिकार्य करत होती. आणि या संघटनेमधले आर्य बांधव समाजातील महत्वाचे क्रांतिकारक कोण होते तर श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर. बघा आर्य बांधव समाजामधील क्रांतिकारक कोण होते तर श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर. त्याचबरोबर यवतमाळलाच एक गुप्त संघटना होती, तिचं काही नाव तसं उजेडात आलं नाही, पण ती गुप्त संघटना यवतमाळमध्ये काम करत होती. त्याचं नेतृत्व कोण करत होते, त्या गुप्त संघटनेत कोण क्रांतिकारक काम करत होते तर डॉक्टर सिद्धनाथ काणे आणि जनार्दन वाजने. बघा यवतमाळची जी गुप्त क्रांतिकारी संघटना होती, गुप्त संघटना होती, तिच्यात कोण काम करत होतं तर सिद्धनाथ काणे आणि जनार्दन वाजने. त्यानंतर जी अमरावतीची गुप्त संघटना आहे ती गुप्त संघटना कोण चालवत होतं तर दादासाहेब खापर्डे. दादासाहेब खापर्डे हे काय करत होते, अमरावतीची गुप्त संघटना चालवत होते. त्यानंतर बेळगाव पण सध्या कर्नाटकमध्ये जरी बेळगाव असलं तरी त्यावेळी बेळगाव हे मराठी भाषिक होतं, तिथं मराठी भाषिकांचंच वर्चस्व होतं, त्यामुळे तिथं पण काय होतं टिळकवादीच गुप्त संघटना काम करत होते. तर बेळगावमधील इथं जी गुप्त संघटना होती त्याचं काम कोण करत होतं तर गंगाधर देशपांडे हे काम करत होते, गंगाधर देशपांडे काम करत होते. बघा पाठीमाग आपण काय बघितलं तर टिळकवादी गुप्त संघटना होत्या, पण टिळकवादी नसणाऱ्या इतरही काही गुप्त संघटना महाराष्ट्रात काम करत होत्या. म्हणजे महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी, त्यात शिवाजी क्लब कुठं होता, कोल्हापूरला होता. तर शिवाजी क्लब आहे तो पण क्रांतिकार्याचंच काम करत होता. शिवाजी क्लबमध्ये पण अनेक क्रांतिकारक काम करत होते. आणि पुण्यामध्ये मात्र कोणता होता, चाफेकर क्लब. पुण्यामध्ये होता चाफेकर क्लब. हा चाफेकर क्लब सुद्धा क्रांतिकार्याचंच काम करत होता. आणि शिवाजी क्लब आहे तो कोल्हापूरला क्रांतिकार्याचं काम करत होता. त्यानंतर अजून आपल्याला काय माहिती बघायची आहे तर आतापर्यंत काय महत्वाच्या क्रांतिकारकांची आपण माहिती बघितली, तसेच इतर काही छोटे मोठे जे क्रांतिकारक झाले आहेत त्यांचे पण कार्यांवर परीक्षेला प्रश्न येतो, त्यामुळे ते आपण माहिती बघणं गरजेचं आहे. त्यामधले आहेत महत्वाचे ते म्हणजे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी अनेक नाटकं लिहिली आणि नाटकं केली सुद्धा. तर हे जे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती हनुमंतराव कुलकर्णी यांनी नेपाळमध्ये काय केलं, बंदुकीचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सुगावा लागला, त्यामुळे त्यांना काय असा कारखाना काढता आला नाही. तर नेपाळमध्ये बंदुकीचा कारखाना काढण्याचा प्रयत्न कोणी केला तर नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि हनुमंतराव कुलकर्णी यांनी. त्याचबरोबर बघा पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं की सेनापती बापट हे कुठून फ्रान्समधल्या पॅरिसमधून बॉम्ब विद्या शिकून आले. तसेच महाराष्ट्रातले इतर क्रांतिकारक होते ते जपानमध्ये जाऊन बॉम्ब विद्या शिकून आले. तर जपानमध्ये जाऊन बॉम्ब विद्या शिकून आलेले कोण कोण होते तर हे 3 महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिले सोलापूरचे गोविंद पोतदार. बघा सोलापूरचे गोविंद पोतदार हे जे क्रांतिकारक होते ते जपानला जाऊन बॉम्ब विद्या शिकून आले आणि त्यांनी भारतात आल्यानंतर काय केलं, मुंबई जवळ मुंबईमधीलच माहीम या ठिकाणी काय केलं, बॉम्ब कारखाना सुरू केला. बघा गोविंद पोतदार यांनी मुंबईतच माहीम इथं काय केलं, बॉम्ब कारखाना सुरू केला. आणि कुठून बॉम्ब विद्या शिकून आले ते जपानमधून. तसेच जपानमधून बॉम्ब विद्या शिकून आलेले अजून महत्वाचे व्यक्ती कोण तर केडी कुलकर्णी हे कोल्हापूरचे होते. आणि केडी कुलकर्णींनाच काय म्हटलं जातं, केडबा म्हणून ओळखलं जातं. आणि ते पण जपानमध्ये बॉम्ब विद्या शिकून आले होते. त्याचबरोबर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे सुद्धा जपानमधूनच बॉम्ब विद्या शिकून आलेले होते. त्यानंतर अजून आपल्याला 1-2 क्रांतिकारकांच्या विषयी माहिती बघायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये बघत आहोत महाराष्ट्रातील क्रांतिकारक. पण हे जर नाव तुम्ही बघितलं मदनलाल धिंगरा तर हे महाराष्ट्रातील वाटत नाही. मदनलाल धिंगरा हे आहेत पंजाबमधील. मदनलाल धिंगरा यांचा जन्म झाला आहे पंजाबमधील. मग यांचा इथं आपण अभ्यास का करतोय तर मदनलाल धिंगरा यांचा महाराष्ट्राशी संबंध आहे.
तसं महाराष्ट्राशी संबंध यांचं क्रांतिकार्य महाराष्ट्रात पण नाही झालेलं, भारतात पण नाही झालेलं. यांचं क्रांतिकार्य झालं इंग्लंडमध्येच. पण यांच्यावर जो प्रभाव होता तो एका महाराष्ट्रातील क्रांतिकारकाचा होता, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. मदनलाल धिंगरा यांच्यावर प्रभाव होता कोणाचा? स्वातंत्र्यवीर सावरकर या महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावामुळेच मदनलाल धिंगरा हे अभिनव भारत, जी महाराष्ट्रातली क्रांतिकारी संघटना आहे, महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना आहे अभिनव भारत, याचे सदस्य बनलेले होते. अभिनव भारतचे ते सदस्य बनले होते मदनलाल धिंगरा हे. आणि मदनलाल धिंगरा हे सुद्धा शिक्षणानिमित्त कुठे गेले होते? इंग्लंडलाच गेले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर जसे शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले होते, सेनापती बापट पण इंग्लंडला गेले होते. इंडिया हाऊसमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसमध्येच सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर गेले होते. तसेच ते मदनलाल धिंगरा सुद्धा गेले होते. आणि लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये राहत असताना त्यांची ओळख स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बरोबर झाली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावातूनच मदनलाल धिंगरा यांनी 1 जुलै 1909 बघा 1 जुलै 1909 काय केलं तर कर्झन वायलीची हत्या केली. कर्झन वायली या इंग्रज व्यक्तीची हत्या केली, ती इंग्लंडमध्येच केली. तर हा कर्झन वायली कोण होता? तर लॉर्ड मोर्ले हा जो भारत मंत्री होता त्यावेळेचा 1909च्या दरम्यान लॉर्ड मोर्ले हा भारताचा भारत मंत्री होता, त्याचे सल्लागार म्हणून हे कर्झन वायली काम करत होता. लॉर्ड मोर्लेचा सल्लागार म्हणून कर्झन वायली काम करत होता आणि त्याची हत्या करण्याचं काम कोणी केलं? मदनलाल धिंगरा यांनी केलं 1 जुलै 1909ला. त्यानंतर महत्वाचे पुढले क्रांतिकारक आहेत ते म्हणजे वासुदेव बळवंत गोगटे. आता वासुदेव बळवंत गोगटेंची इथं दिलेली माहिती कमी आहे, याच्यापेक्षा जादा माहिती आपल्याला बघायची, मी ती तुम्हाला तोंडी सांगेन. तर वासुदेव बळवंत गोगटे जे आहेत त्यांचा जन्म झालाय सातारा जिल्ह्यात. आणि फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते बरं का. फर्ग्युसन आहे इथं, फर्ग्युसन असं झालेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित करू शकता. तर पुण्यामधलं जे फर्ग्युसन कॉलेज आहे त्या फर्ग्युसन कॉलेजचेच हे वासुदेव बळवंत गोगटे हे विद्यार्थी होते. आणि त्यांच्यामध्ये क्रांतिकार्याची ज्योत कशामुळे पेटली तर 1930ला जे सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली त्या दरम्यानच काय झालं होतं तर सोलापूरला मार्शल लॉ इंग्रजांनी जाहीर केला होता, मार्शल लॉ लागू केला होता. आणि या मार्शल लॉच्या अंतर्गत त्या दरम्यानच सोलापूरमध्ये जे आंदोलन झालं आणि तिथं जे क्रांतिकार्य झालं त्यामुळे तिथं सोलापूरच्या 4 क्रांतिकारकांना काय केलं? फासावर लटकवण्यात आलं. पुण्यातल्या येरवडा कारागृहात, पुण्यातलं जे येरवड्याचं तुरुंग आहे ते येरवड्याच्या तुरुंगातच सोलापूरच्या 4 क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. आणि त्याचा प्रभाव हा वासुदेव बळवंत गोगटे यांच्यावर झाला. आणि त्या प्रभावातूनच वासुदेव बळवंत गोगटे यांनी काय केलं तर त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर, त्यावेळेचा हा मुंबईचा आहे बरं का, त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर अर्नेस्ट वॉटसन असं यांचं नाव आहे. अर्नेस्ट वॉटसन जो आहे त्याच्यावर वासुदेव बळवंत गोगटेंनी गोळ्या झाडल्या. ह्या गोळ्या कुठं झाडल्या तर फर्ग्युसन कॉलेजमध्येच काहीतरी कार्यक्रमानिमित्त हा अर्नेस्ट वॉटसन हा मुंबईचा गव्हर्नर फर्ग्युसन कॉलेजमध्ये आला होता. त्यावेळेस त्याच्यावर गोळ्या झाडण्याचं काम कोणी केलं? वासुदेव बळवंत गोगटेंनी केलं. पण दुर्दैवानं काय झालं, हा जो गव्हर्नर आहे अर्नेस्ट वॉटसन हा वाचला, त्याला गोळी लागली पण त्याचा मृत्यू झाला नाही, तो नंतर वाचला. पण वासुदेव गोगटेंना त्यानंतर मात्र शिक्षा झाली. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण महाराष्ट्रातील क्रांतिकार्य बघितलंय. आपण खरं तर बघणार आहोत भारतातील क्रांतिकार्य. त्यातला पहिला भाग आपला झालेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील क्रांतिकार्य. यानंतर आपल्याला भारतातील क्रांतिकार्य बघायचं आहे, भारतातल्या इतर प्रांतात झालेलं क्रांतिकार्य बघायचं आहे. त्यामध्ये मद्रास प्रांतात झालेलं क्रांतिकार्य असेल किंवा बंगाल प्रांतात झालेलं क्रांतिकार्य असेल किंवा अजून काय राष्ट्रव्यापी क्रांतिकार्याची कामं झाली असतील, म्हणजे भगतसिंग, सुखदेव राजगुरू किंवा चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सान्याल यांनी केलेलं क्रांतिकार्य असेल, याची माहिती आपल्याला बघायची आहे. ती माहिती आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजचं जे आपलं लेक्चर झालं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.
त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.